नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर एक आनंदाची बातमी आहे। स्टेट एक्साइजचे आपण आत्ताच फॉर्म भरलेले होते म्हणजे राज्य उत्पादन शुल्काचे, आणि त्याची एग्जाम डेट सुद्धा जाहीर झालेली आहे आणि हॉल तिकीट सुद्धा तुम्हाला मिळालेले आहेत। त्याचे हॉल तिकीट सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत वेबसाईटला। तर त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तिथे फक्त तुम्हाला लॉग इन करून तिथे तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर आपण बघूया त्यांनी जे टाइम टेबल दिलेला होता एक्झामचा, तर तो त्यांनी ॲडमध्येच दिला होता। 5 जानेवारी ते 17 जानेवारीपर्यंत एक्झाम होईल। तर ॲडमध्ये आपण बघू शकतो इथे त्यांनी सांगितलेलं होतं परीक्षेचा कालावधी 5 जानेवारी ते 17 जानेवारीच्या दरम्यान असेल। तर त्यांनी आताच त्यांचे जे हॉल तिकीट आहे ते रिलीज केलेले आहेत आणि ते हॉल तिकीटची जो SMS आहे तो सगळ्यांना जवळपास आलेला असेल। हॉल तिकीटच्या SMS वरून प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सरळ लॉग इन करून सुद्धा त्यावरून डाउनलोड करू शकणार आहात। तर ते कशा प्रकारे करायचे तुम्हाला दाखवून देतो मी। आणि हॉल तिकीटचं जे सेंटर वगैरे जे आहे ते सुद्धा हॉल तिकीटवर आलेले आहेत। तर तुम्हाला जी लिंक दिलेली असेल त्यामध्ये ओपन झाल्यानंतर असं तुमच्या समोर येईल। तर तुम्हाला इथे ऑलरेडी रजिस्टर्ड आणि लॉग इनला इथं क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इन पेज ओपन होणार आहे। तुमच्यासमोर इथे रजिस्ट्रेशन नंबर जो SMS थ्रू किंवा ईमेल थ्रू आलेला असेल तो तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकणं गरजेचं असेल। त्यानंतर पासवर्ड इथे टाकायचा आहे त्यासोबतच आलेला। त्यानंतर इथे कॅप्चा आपल्याला एंटर करायचा आहे। कॅप्चा एंटर करून लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी एक स्लाइड ओपन होणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे पोस्ट सिलेक्शनला क्लिक करायचं आहे। पोस्ट सिलेक्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दाखवेल की इथे पेमेंट स्टेटस वगैरे आणि पोस्ट नेम दाखवेल। तुम्ही ज्या पोस्टला फॉर्म भरलेला आहे, चपरासी असेल, कॉन्स्टेबल असेल किंवा ड्रायव्हर कॉन्स्टेबल असेल तर अशा प्रकारे इथे तुम्हाला पोस्ट दाखवेल आणि इथे ॲक्शन दाखवेल। तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, डोळ्याचं चिन्ह असेल तिथे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं ओपन होणार आहे। यामध्ये ॲप्लिकंट डिटेल्स, त्यानंतर पेमेंट स्लिप आणि ॲडमिट कार्ड। तर ॲडमिट कार्डचा तुम्हाला कॉलम आता इथे उपलब्ध झालेला आहे। तर ॲडमिट कार्डवर क्लिक करून ॲडमिट कार्डला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं ओपन होऊन जाईल। तर एक्झाम कधी असणार आहे? 8, 10, 13 आणि 14 जानेवारीला। 8 जानेवारी, 10 जानेवारी, 13 जानेवारी आणि 14 जानेवारी या 4 दिवसांमध्ये तुमचे स्टेट एक्साइज डिपार्टमेंटचे राज्य उत्पादन शुल्काचे ज्या एक्झाम आहेत त्या 3 शिफ्टमध्ये होणार आहेत। आणि त्याचे हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला इथे खाली दिलेलं आहे। इथे बघू शकताय मी ज्या उमेदवाराचं हॉल तिकीटचं जे घेतलेलं आहे तर त्यांची एक्झाम जी असणार आहे ती बायटेज इन्फोटेक म्हणजे छत्रपती संभाजीनगरला असेल। तर अशा प्रकारे इथे तुम्हाला शॉर्टकटमध्ये डिटेल दिलेले असतील आणि ॲडमिट कार्डची जे डाउनलोडची लिंक आहे ती इथे दिलेली असेल। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड होणार आहे। त्यानंतर आता हॉल तिकीट डाउनलोड झालेलं आहे आणि तुम्ही थोडंसं प्रायव्हसी इश्यूमुळे मी थोडंसं इथे हाईड केलेलं आहे। तर इथे तुम्ही ॲडमिट कार्ड अशा प्रकारे असणार आहे तुमचं। इथे पूर्ण नाव असेल, त्यानंतर नाव चेंज केलेलं असेल तर ते असेल, रजिस्ट्रेशन ID, रोल नंबर, इथे तुमचे फोटो वगैरे असणार आहेत आणि तुमचा पासवर्ड जो असेल तो तुमचा डेट ऑफ बर्थ असेल। त्यानंतर इथे बाकी सगळे डिटेल असणार आहे आणि इथे एक्झाम डेट तुम्हाला दिलेली असेल, एक परीक्षेचा वेळ दिलेला असेल आणि रिपोर्टिंग टाईम तुमचा इथे असणार आहे। 11 वाजेचं रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे त्यांनी। 12:30ची एक्झाम आहे तर 11 ते 12 दरम्यान रिपोर्टिंग टाईम आहे। अशा पद्धतीने 3 शिफ्टचा जो टायमिंग असेल तो दिलेला असेल तिथे। त्यानंतर इथे संवर्गाचं नाव दिलेलं असणार आहे आणि इथे तुमचं एक्झाम सेंटर डिटेल कुठे एक्झाम असणार आहे त्याचा इथे पत्ता दिलेला असेल। तर अशा पद्धतीने हॉल तिकीट जे आहे ते असणार आहे। याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही लॉग इन करून तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकणार आहात। आणि काही ज्या अपडेट असतात ज्या मी यूट्यूबला देणं पॉसिबल होत नाही किंवा काही कारणास्तव व्हिडिओ बनवणं पॉसिबल होत नाही तर त्या मी टेलिग्राम चॅनलवर देत असतो। त्यामुळे टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करायला विसरू नका। त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। चला भेटूया पुढच्याच अशा नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह, नवीन इन्फॉर्मेशनसह। तोपर्यंत काळजी घ्या। ऑल द बेस्ट।